लहानपणानंतर कधी सुखाची झोप लागली तर ती लागली आज. सकाळी उठल्या उठल्या बाहेरून बघितलं तर वातावरण काय खट्ट झालेलं. त्यामुळे म्हणले जे आपली गावातली काम माहिती ती लवकर करून घ्यावी. काम करून घरी येऊन निवांत बसलेलो तेवढा बाबांचा कॉलला म्हणजे डबा घेऊन ये रानात गेलो, झाडाला डबा अडकवला आणि बसलो झाडाखालीच ब्लॉगिंगला व्हॉइस ओव्हर करत एका ठिकाणी बसल्यामुळे आलेला होता कंटाळा. त्यामुळे म्हणलं जरा इकडे तिकडे फिरावं. तेवढा तिकडे पेरवा झाड दिसलं आणि त्या झाडाला पेरू पण इतकं लागलेलं की पाक पिकून खाली पडत होती. त्यामुळे आपण पण एखादा तोडला आणि लावला ताड्या. पेरू काय शेवटच लागत होता पण जरा भ्या होतं ते म्हणजे खिडकी असण्याचं. पेरू खाऊन झाल्या दिली निवांत या खाटवर ताणून. पण याला खाट नाही काहीतरी वेगळं म्हणते ती, तेवढं कमेंट मध्ये नक्की सांगा. निवांत झोपलेलो तेवढ्यात पावसाचं वातावरण पण झालं म्हणून तर पाऊस पण आला. पावसामुळे गार वातावरण झालेलं आणि त्यात झोप असली खट्ट लागली की डायरेक्ट दुपारी उठलो. डायरेक्ट घरी येऊन गेलो कराडला, कारण घरच्याने भारत गॅस ऑफिसचं काम करायला लावलेलं आणि इथंच आपण गणलो. पहिल्यांदा काम करा सोडून गेलो केस कापायला. केस तर खट्ट मध्ये कापून झाले पण काम काय झालं नाही, कारण केस कापून माझे 6 वाजता झाले आणि ऑफिस 5:30 ला बंद होतं. तरी घरच्याने 2-4दा फोन केलेला ते काम कर पहिल्यांदा म्हणून, तरी काम काय झालं नाही. त्यामुळे म्हणलं आता आपण जाऊया घरी. तिथनं परत संध्याकाळी गेलो गावात. तेवढ्यात आद्या म्हणला आपल्याला गाडीला बेल बसवायचे. बेल बसवून झालं निघालेलो घरी. तेवढ्यात गाडी खाली साप आला आणि त्या साप हिरवा गार असल्यामुळे काय दिसतच नव्हता. आता इथपर्यंत व्हिडिओ बघितलाय तर लाईक आणि फॉलो करून जावा. चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.